वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय. नमस्कार. मागच्या काही भागांमध्ये काही एपिसोड जे आपण बनवलेले होते ते भगवंतांच्या दशावतारामध्ये ज्या ज्या लोकांना स्थान मिळालेलं होतं किंवा ज्या लोकांची भूमिका होती, त्यांची कोणत्या जन्माची पुण्याई होती आणि किती तपश्चर्याचं फळ त्यांना मिळालेलं होतं, हे सगळं आपण बघितलं. त्यानंतर आपण दशावतार करणार आहोत. पण दशावतार करण्याच्या आधी भगवंतांचे 24 अवतार आहेत. बहुतेक सगळ्यांना दशावतार माहिती असतात. 24 मधले पण काही अवतार बऱ्याच जणांना माहिती असतील, पण पूर्ण जे 24 अवतार आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून आधी सुरुवातीला मी 14 अवतार सांगणार आहे. बाकीचे काही अंश अवतार आहेत, काही लीला अवतार आहेत, काही शाक्य अवतार आहेत. असे हे सगळे अवतार मी आधी 14 अवतार सांगणार आहे आणि त्यानंतर मात्र अगदी सविस्तरपणे भगवंतांचे दशावतार कल्की अवतारापर्यंतचे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आधी आपण ज्या वेळेला दशावतार किंवा भगवंतांचे 24 अवतार बघण्याच्या आधी आपल्याला भगवान विष्णू कोण आहेत. बऱ्याच वेळेला आपण फक्त कसं होतं की मंदिरामध्ये आपण बघतो, भगवंतांची मूर्ती बघतो, पण आपण भगवंतांच्याकडे कधी निरखून एवढं बघितलंय का की भगवंतांच्या पूर्ण शरीरावर जे काही अलंकार असतात, जी चिन्हे आहेत, जी शुभचिन्हे आहेत, त्या शुभचिन्हांचा अर्थ काय, भगवंतांच्या अंगावर जेवढे अलंकार असतात त्या अलंकारांच्या मागचा अर्थ काय, चतुर्भुज म्हणून भगवंतांना संबोधलं जातं, चतुर्भुज कशासाठी म्हटलं जातं, अशा एक ना अनेक खूप गोष्टी आहेत ज्या मी पहिल्या 2 भागांमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या परीने. आणि त्यानंतर मात्र आपण आधी भगवंतांचे 14 अवतार बघूयात आणि मग दशावतार बघूयात. आज आपला जो भाग आहे तो भाग आहे भगवान विष्णू कोण आहेत आणि ते अवतार का घेतात, याबद्दल थोडक्यात मी माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या भागामध्ये आपण भगवान श्रीमन नारायण, ज्ञानस्वरूप माता सरस्वती, वेदव्यास आणि आपल्या गुरुजनांना नम्र प्रणाम करूयात, कारण त्यांच्या कृपेशिवाय भगवंतांचे तत्व समजणे अतिशय अवघड आहे. म्हणून आजपासून आपण एका पवित्र आणि गंभीर प्रवासाची सुरुवात करणार आहोत. हा प्रवास फक्त विष्णूंच्या दशावताराचा नाहीये, हा प्रवास आहे आपला भगवान विष्णूंना अगदी अल्प प्रमाणात समजून घेण्याचा, कारण भगवंतांना समजून घेणं आपल्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. म्हणून आपण अगदी अल्प प्रमाणामध्ये त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आजपर्यंत आपण अनेक कथा ऐकल्यात, मी पण ऐकल्या आणि आपण पण ऐकलेल्या असतील. दशावताराच्या, मत्स्य अवतार ऐकलं, रामायण, महाभारत, श्रीकृष्णाच्या लीला. पण मी आज तुम्हाला आणि मला स्वतःला पण मी एक प्रश्न विचारते की आपण भगवंताच्या कथा खूप ऐकल्या, पण आपण भगवंतांना समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला? कथा ऐकणे, भगवंतांच्या कथा ऐकणे आणि भगवंतांचं तत्व समजून घेणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि आज आपण तो फरक बघणार आहोत आणि अल्पशा प्रमाणात, मी आता जसं म्हटलं की अल्पशा प्रमाणात आपण भगवंतांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मी तुम्हाला अगदी छोटस उदाहरण सांगते. एक छोटासा मुलगा आपल्या आई वडिलांबरोबर मंदिरामध्ये जातो, भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये जातो. भगवान त्या मंदिरामध्ये भगवंतांची अतिशय दिव्य पवित्र मूर्ती, सुंदर मूर्ती असते. तो छोटा मुलगा त्या मूर्तीकडे अगदी निरखून बघतो. त्याचे आई वडील म्हणतात त्याला पाया पड, भगवंतांच्या मंदिरात आलोय. तो पाया पडतो, पण पाया पडणं झाल्यानंतर तो भगवंतांच्याकडे अगदी शांतपणे बघत उभा असतो. थोड्या वेळानंतर तो आपल्या आई वडिलांना एक प्रश्न विचारतो. खूप छान साधा प्रश्न आहे, पण त्यामध्ये खूप अर्थ आहे. तो
आपल्या आई वडिलांना विचारतो की भगवंतांना 4 हात का आहेत? आई वडील म्हणतात, आता आई वडिलांना थोडासा प्रश्न पडतो. कारण आई वडिलांजवळ त्याचं खरं उत्तर नसतं. म्हणून ते काय म्हणतात, की बाळा ते देव आहेत. म्हणून त्यांना 4 हात आहेत. आणि मला वाटतं सर्वसाधारणपणे बऱ्याच वेळेला लोकांच्याकडून, आपल्याकडून हे उत्तर दिलं जातं लहान मुलांना. मुलगा परत थोडा वेळ शांत बसतो मुलगा आणि परत तो प्रश्न विचारतो, की मग त्यांच्या 4ही हातामध्ये, ते चतुर्भुज आहेत, 4 हात आहेत. त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म म्हणजे कमळ का आहे? आणि ते शेषनागावर का बसलेले आहेत? त्याच्या दृष्टीने बालसुलभ उत्सुकतेने त्याने तो प्रश्न विचारलेला आहे. पण त्याला त्याची शंका निरसन करून पाहिजे असते आपल्या आई वडिलांकडून. पण त्याचे आई वडील शांत होतात कारण त्याच्या आई वडिलांना याचा अर्थ माहीत नसतो. त्यामुळे ते त्याचं उत्तर देऊ शकत नाहीत. ते शांतपणे त्याला, की भगवंत आहेत, देव आहेत म्हणून त्यांच्या हातामध्ये हे 4ही हातामध्ये ही आयुध, कमळ हे आहे असे म्हणून सांगून त्याला शांत करतात. असेच बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीत पण होते की नाही. आपण आपल्या नातवंडांना किंवा मुलांना सांगताना सविस्तरपणे आतापर्यंत आपण कधी सांगितलंय, की भगवंतांचे 4 हात कशासाठी आहे, त्यांच्या हातातल्या आयुधांचा अर्थ काय आहे? आपण पण आपल्या मुलांना किंवा नातवंडांना नाही सांगू शकत. पण भगवंतांच्या प्रत्येक हातामागे, प्रत्येक आयुधामागे, प्रत्येक अलंकारामागे कोणतं तत्व आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपण देऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच आजपासून मी प्रयत्न करते, की आपण कथा नाही ऐकायच्या नुसत्या, त्या कथा उलगडून बघायच्या. हा प्रयत्न मी आपल्या बरोबरीने करणार आहे. या मालिकेमध्ये ही जी आता पुढे मालिका होणार आहे, बरेच एपिसोड बनणार आहेत आता. ही जी मालिका होणार आहे, या मालिकेमध्ये मी आपल्याला एवढंच नाही सांगणार, की काय केलं, भगवंतानी काय केलं, चमत्कार कसे झाले, भगवंतांच्या लीला काय होत्या. हे असं सगळं मी, त्या तर आपल्याला ओघाओघाने सगळं येणारच आहे. पण मी त्याच्यावरच फक्त जोर देणार नाहीये या पुढच्या मालिकेमध्ये. आपण आता सगळेजण मिळून एक वेगळा विचार करायचा ठरवलेला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या सोबतीने एक थोडासा वेगळा विचार करणार आहे. मी हा प्रश्न स्वतःला विचारला आणि मी आता आपल्याला पण विचारते, की भगवंतानी असंच का केलं असेल? आपल्याला हा प्रश्न पडलाच पाहिजे. भगवंतांची एखादी लीला बघताना, प्रत्येक अवतारामधली लीला बघताना आपण हा मनाला प्रश्न विचारला पाहिजे, की भगवंतांनी हे असं का केलं असेल? याच्या मागे काय उपदेश असेल? या कलियुगामध्ये आपल्यासाठी त्यांनी काही उपदेश करून ठेवलेला आहे का, की जो आपल्याला या कलियुगात वावरताना उपयोगी पडेल? हे सगळं या पुढच्या भागांमध्ये उलगडून बघायचा आपण एकमेकाच्या साथीने प्रयत्न करणार आहोत. कारण पुराणातल्या कथा, ही कथा ज्या असतात त्या इतिहास जरी असला तरी तिच्या मागे खूप मोठं तत्वज्ञान असतं. आणि ज्या वेळेला आपल्याला हे तत्वज्ञान समजतं त्यावेळेला आपण भगवंतांच्या खूप जवळ जायला लागतो. कारण आपण भगवंतांना हळूहळू समजून घ्यायला लागतो. तत्वज्ञान कळलं भगवंतांच्या अवतारामागचं, त्यांच्या अलंकारामागचं, त्यांच्या आयुधामागचं, की आपण हळूहळू भगवंतापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायला लागतो. कदाचित ती गती कासवाची पण असू शकते. कासवाच्या गतीने अगदी हळूहळू आपण भगवंतापर्यंत जाऊ. पण आपल्याला भगवंतापर्यंत जायचं आहे. म्हणून हे प्रत्येक भाग आता मी आपल्याला सगळ्यांना नम्रपणे विनंती करते, की खूप शांतपणे हे सगळे भाग बघा. कारण भरपूर माहिती प्रत्येक अवताराची मी दिलेली आहे या पुढील एपिसोडमध्ये. आता अजून एक मी आपल्याला खूप छोटंसं उदाहरण सांगते. आईचं आपल्या बाळावर प्रेम असतं. प्रत्येकाला माहितीये, कारण आपलं पण असतं, आपल्या बाळावर खूप प्रेम असतं. एखादं अगदी ज्याला चालता येत नाही, असं लहानसं बाळ, तान्हं बाळच धरूयात आपण, ते खूप रडत असतं. अशा वेळेला आई त्या बाळाला असं म्हणते का, की तू चालत ये किंवा तू रांगत ये, कारण ते अजून रांगतही नसन, चालत तर नसतंच. त्यावेळेला आई त्याला असं म्हणते का, की तू रांगत ये, माझ्याजवळ ये, मग मी तुला घेईन आणि मग मी तुझे डोळे पुसेन. असं आई कधी म्हणते का? अशा लहान अश्राप बाळाला आई म्हणत नाही.
आई काय करते, कारण रडणाऱ्या बाळाला चालता येत नसतं हे आईला माहिती असतं, बोलता येत नाही, चालता येत नाही. त्यावेळेला आई काय करते, की आई स्वतः खाली वागते, बाळाजवळ जाते, स्वतः खाली वागते, बाळाला कुशीत घेते, प्रेमाने जवळ घेते, त्याचे डोळे प्रेमाने पुसते आणि त्याची समजूत घालते. आता विचार केला, आता सगळ्यांनी हा थोडासा विचार करायला हरकत नाही. असे का करते ती? कारण प्रेमाला अहंकार नसतो. आईच्या प्रेमाला किंवा कुणाच्याही प्रेमाला जे मनापासूनच प्रेम असतं, त्या प्रेमाला कधीही अहंकार नसतो. आणि हाच विचार, मी जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, हाच विचार भगवंतांच्या प्रत्येक अवतारामागे दडलेला आहे. भगवंतांना पृथ्वीवर येण्याची काय गरज आहे तसं पाहिलं तर आपण? म्हणजे ते एवढे सगळ्या ब्रह्मांड त्यांच्या अधिपत्याखाली आहे, एवढे मोठे भगवंत आहेत, त्यांना भगवंतांना तिथे बसून पण लीला करू शकतात ना. ते वैकुंठामध्ये बसून पण ते लीला करू शकतात, किंवा एखाद्या शत्रूचा नाश करू शकतात, एखाद्या शत्रूचा वध करू शकतात, किंवा भक्ताला जे काही पाहिजे ते वैकुंठात बसून देऊ शकतात. पण तरीही भगवंत पृथ्वीवर मृत्यू लोकामध्ये काय येतात? कारण करुणा ही नेहमी वरून खाली उतरत असते. भगवंतांच्या मनामध्ये अपार करुणा आहे आणि म्हणूनच भगवंत भक्तांच्या साह्यासाठी, भक्तांच्या प्रेमासाठी वरून खाली अवतार घेऊन उतरतात. आणि हा विचार मात्र यापुढे आपण कायम मनामध्ये ठेवला पाहिजे. आणि हे जे विचार आहेत, या सगळ्या विचारांचं उत्तर आता पुढील सगळ्या एपिसोड मध्ये आपल्याला हळूहळू उलगडणार आहे किंवा मिळणार आहे. आपण भगवंतांना कसे ओळखतो? मला एक प्रश्नाचं, मी लिहिण्याच्या आधी मी स्वतःला पण हा प्रश्न विचारला, आपण भगवंतांना कसे ओळखतो? मी स्वतः म्हणेन किंवा आपण पण म्हणाल, मी भगवंतांना ओळखते. पण कसे ओळखतो आपण? फोटोवरून, मूर्तीवरून, कॅलेंडरवरून? कशावरून ओळखतो आपण? आपण भगवंतांना फक्त कॅलेंडर, मूर्ती किंवा एखाद्या सिरियल मध्ये आपण बघतो. हे भगवंतांना ओळखणं नाही. भगवंतांना ओळखायचं जर असेल तर भगवंतांना त्यांच्या तत्वावरून ओळखावं लागतं. पण शास्त्र, पुराण शास्त्र आपल्याला भगवंतांना पाहण्याची दृष्टी देत. म्हणून पुराणामध्ये अनेक गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. अनेक वर्ष, हजारो वर्षाच्या पूर्वी हे सगळं आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. त्यातूनच आपल्याला भगवंत काय आहेत, भगवंतांचं तत्व काय आहे, हे सगळं उलगडायला मदत होते. आता याच पुराणाच्या आधारातून आपण भगवंतांचे दिव्य संदेश, प्रत्येक अवतारामागे जो दिव्य संदेश आहे, कशासाठी भगवंतांनी तो अवतार घेतला आणि त्या अवतारातून त्यांना आपल्याला काय शिकवायचं आहे किंवा काय समजावून सांगायचं आहे, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आपण यापुढे करणार आहोत. आतापर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली, की भगवंतांना फक्त चित्रात किंवा मूर्तीत पाहून त्यांना पूर्णपणे समजून घेता येत नाही. त्यासाठी शास्त्राने, पुराण शास्त्राने दिलेली दृष्टी अत्यंत आवश्यक आहे. आपण सृष्टीची सुरुवात ऐकतो, पण आपण कधी विचार केलाय की सृष्टीच्या आधी काय होतं? आपल्याला फक्त सृष्टी माहिती, पण या सृष्टीच्या आधी काय होतं? त्यावेळी कोण होतं? या विश्वाचा अंतिम आधार कोण होतं? हा विचार आपण कधी केला? नाही करत आपण. म्हणजे ही साधी सरळ माणसाची भावना असते, आपण इतक्या खोलवर जाऊन कधी विचार करायला जात नाही. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला विष्णू पुराण, श्रीमद भागवत आणि इतर ग्रंथांमध्ये, प्रमाणित ग्रंथांमध्ये आपल्याला या सगळ्याची उत्तरं मिळतात. आता आपण एक क्षण डोळे मिटूयात आणि आपण फक्त कल्पना करूयात की पृथ्वी नाही, आकाश नाही, सूर्य चंद्र नाही, दिवस नाहीये, रात्र नाहीये, जन्म नाही, मृत्यू नाही, इतकंच काय तर काळाचं चक्र पण सुरू नाहीये. डोळे मिटून आपण फक्त विचार करूयात, त्या काळामध्ये आपण जायचा प्रयत्न करूयात की ज्या वेळेला इथे काहीही हे नव्हतं. मग प्रश्न आपल्याला पडेल मनामध्ये, डोळे मिटून आपण हा विचार करतोय, आपल्या डोळ्यासमोर आपण आणतोय की काही नाही, आता आपण कलियुगात राहतोय, काहीच नाहीये. त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक प्रश्न उमटतो की मग नेमकं त्यावेळेला काय होतं?
याचं अतिशय सुंदर वर्णन विष्णू पुराणामध्ये दिलेलं आहे. महर्षी पराशर मैत्री ऋषींना सांगतात की सृष्टीच्या प्रारंभी एकमेव परमतत्व अस्तित्वात होतं. त्यालाच वेद ब्रह्म म्हणतात. 4 वेद जे आहेत ते त्याला ब्रह्म म्हणतात. उपनिषदे परमात्मा म्हणतात आणि पुराण भक्तीच्या भाषेमध्ये त्याला नारायण म्हणतात. याचा अर्थ असा नाही की 3 वेगवेगळी रूप आहेत. रूप एकच आहे, पण प्रत्येकाने आपापल्या भावनेतून त्याला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. तत्व एक, नाव अनेक. भगवंतांना नारायण असं का म्हणतात? आपण रोज जप करतो. मी पण आता हा भाग सुरू करण्याच्या आधी ओम नमो नारायणाय हा जप केला. पण भगवंतांना नारायण का म्हणतात हे आपल्याला माहितीये? नाही, बहुतेकांना माहित नसतं. तर याचा अर्थ मी माझ्या परीने उलगडण्याचा प्रयत्न या भागामध्ये करत आहे. नर म्हणजे जीव आणि आयन म्हणजे आश्रय. म्हणजे ज्या परमेश्वराच्या आधारावर सर्व जीव टिकून आहेत, सगळं ब्रह्मांड किंवा सगळे जीवात्मे जे टिकून आहेत ते म्हणजे नारायण. हा एक अर्थ झाला. आणि अजून एक नारायण याचा दुसरा अर्थ आहे, काळी सर्वत्र जल पसरलेलं होतं. ज्यावेळेला मत्स्य अवतार आपला येणार आहे त्यावेळेला आपल्याला हे सगळं कळणार आहे. प्रलय आलेला असतो, पूर्ण पृथ्वी पाण्याखाली गेलेली असते. त्यावेळेला सगळीकडे जल असतं आणि त्या जलामध्ये भगवंताचे निवासस्थान असते. आपल्याला माहिती भगवंत कुठे असतात? शेषशाही नागावर झोपलेले असतात आणि महासागरामध्ये भगवंत असतात. अशा या जलामध्ये भगवंतांचे निवासस्थान असते म्हणून त्यांना नारायण असे म्हणतात. हे 2 अर्थ पुराणांनी आपल्याला सांगितलेले आहेत. तर आपण एक क्षण थांबून एक विचार करूयात. कोणी म्हणतं माझा आधार. प्रत्येकाच्या आधाराची कल्पना खूप वेगळी असते. वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण आधार शोधतो किंवा म्हणतं की माझा आधार हे आहे, माझा आधारस्तंभ हे आहेत, असं आपल्या बोलण्यात पण येतं. तसं कोणी काय म्हणतं की माझा आधार पैसा आहे, कोणी म्हणतं माझा आधार माझं कुटुंब आहे, कोणी म्हणतं माझा आधार माझी नोकरी आहे, नोकरी आहे म्हणून माझं सगळं चालतंय, म्हणजे तेच माझा मुख्य आधार आहे. पण जीवनात असा एखादा प्रसंग येतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एखादा प्रसंग येतो की ज्या वेळेला पैसा उपयोगी पडत नाही, नातेवाईक उपयोगी पडत नाहीत, नातेवाईक काहीच करू शकत नाहीत, शरीर आपलं साथ देत नाही, आपल्याला रोगाने ग्रासलेलं असतं. अशा वेळेला आपण कोणाला आवाज देतो? अशा वेळेला मन आपलं न कळत देवाला, परमेश्वराला हाक मारत. कारण आपल्या अंतःकरणाला माहित असतं की आपला अंतिम आधार फक्त एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. म्हणजे तोपर्यंत आपण बऱ्याच गोष्टींना आपला आधार म्हणून म्हणतो, पण शेवटी ज्या वेळेला अंत समय येतो त्यावेळेला आपण परमेश्वराला किंवा देवाला हाक मारतो आणि त्या क्षणी आपलं मन आपल्याला सांगतं की हे सगळे आधार काहीही उपयोगाचे नाहीत, माझा आधार फक्त एकच आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर. आणि शास्त्र त्या अंतिम आधाराला नारायण म्हणतं. अजून आपण मत्स्य अवतारापर्यंत देखील पोहोचलेलो नाही. अजून आपण कुठलाच अवतार आपण सुरू केलेला नाहीये किंवा बघितलेला नाहीये. पण एक गोष्ट मात्र आपल्याला समजलेली आहे की भगवंतांना अनेक नावाने आपण हाक मारतो. आपल्याला देखील माहिती, आपण पण देवाच्या पाया पडताना वेगवेगळ्या नावं घेऊन आपण भगवंतांना पाया पडतो किंवा जप करतो किंवा प्रार्थना करतो. हरी, गोविंद, विष्णू, नारायण, श्रीहरी, अनेक नावं आहेत भगवंतांना. पण आपण नुसती ती नावं घेतो, पण आपल्याला माहितीये या प्रत्येक नावाच्या मागे एक अर्थ दडलेला आहे. एका प्रत्येक अवतारासाठी, एका प्रत्येक लीलेसाठी, एका प्रत्येक भक्तांच्या मदतीसाठी म्हणून भगवंतानी हे नाव धारण केलेलं आहे. आपल्यापैकी ऐकणाऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती पण असेल, मी असं नाही म्हणत की कोणाला माहिती नसेल, बऱ्याच जणांना माहिती पण असेल, पण बऱ्याच जणांना माहिती पण नसेल की या प्रत्येक नावाचा अर्थ काय. हरी, गोविंद, नारायण, विष्णू, श्री हरी.
अशी अनेक नावे आहेत. मी फक्त एक 4-5 नावं आपल्याला सांगितलेली आहेत. आणि ज्या दिवशी आपल्याला या सगळ्या नावांच्या मागचा अर्थ समजेल, त्या दिवशी आपल्याला नामस्मरणाची गोडी वाढेल. कशामुळे? तर ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा अर्थ समजतो, त्यावेळेला आपण ती गोष्ट मनापासून करायला लागतो. ज्यावेळेला आपल्याला भगवंतांच्या नावाचा अर्थ कळेल, त्यावेळेला आपण ज्या वेळेला भगवंताचं ते नाव घेऊ, जसं मी आता नारायण या नावाचा आपल्याला अर्थ सांगितला, ज्या क्षणी आपण नारायण हा जप करू, आपल्या डोळ्यासमोर हा अर्थ उभा राहील. असा प्रत्येक नावाच्या मागचा अर्थ आपल्याला कळला की नामस्मरणाची गोडी आपली वाढणार आहे. आता आजचा भाग आपण इथेच थांबवत आहोत. मी फक्त आपल्याला थोडक्यामध्ये हा भागातला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त आपल्याला हा भाग संपवता एक छोटासा विचार करायचा आहे. खूप महत्वाचा विचार आहे. आता मात्र मी काही थोडेसे आध्यात्मिक पद्धतीने आपल्याला शेवटी काही बोध किंवा उपदेश जो पुराणानेच दिलेला आहे, त्याला फक्त मी आधुनिकतेची जोड देऊन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण दिवसभरामध्ये एक विचार करा. प्रत्येक जणाने विचार करायचा की आपण दिवसभरामध्ये कितीतरी लोकांना भेटतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक लोक आपल्या समोर येतात किंवा आपण इकडे तिकडे गेल्यानंतर भेटतो. पण आपण स्वतःला दिवसातून किती वेळेला भेटतो? आपण स्वतःशी कधी बोलतो? स्वतःला कधी आपण वेळ दिलाय? नाही देत. आपण जग सगळं जाणून घेण्यासाठी, आजूबाजूच्या सगळ्यांच्या गोष्टी समजून घेण्यासाठी, बाहेर काय चाललंय हे बघण्यासाठी म्हणून खूप वेळ घालवतो. आपलं आयुष्य त्याच्यामध्ये जात. जगामध्ये काय घडामोडी चालल्या आहेत, राजकारणात असो, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये असो, त्या सगळ्यांसाठी आपण आपलं अख्खं आयुष्य घालवतो. पण ज्याने हे जग निर्माण केलं, ज्या जगाला समजून घेण्यासाठी आयुष्य घालवतो, पण ज्याने हे जग निर्माण केलं, त्याला जाणून घेण्यासाठी आपण किती वेळ देतो? येतो की नाही हा विचार आपल्या मनामध्ये? आणि खरं पाहिलं तर खरंच आपण त्यासाठी जो याचा सगळा करता करविता आहे या जगाचा, त्याला समजून घेण्यासाठी आपण वेळ देत नाही. आपला निरर्थक वेळ आहे तो बाकीच्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी, पण प्रत्यक्ष परमेश्वराला समजून घेण्यासाठी आपल्याजवळ वेळच नाहीये. कारण आपण आपला हा वेळ सगळ्या या गोष्टींमध्ये घालवतो. कदाचित भगवंत आपल्यापासून दूर नसतात. आपण प्रत्येक वेळेला म्हणतो भगवंत खूप दूर आहेत, कधी माझ्याजवळ येतील, आपण नाही पोहोचू शकणार, कारण आपली आध्यात्मिक तेवढी उंच, आपण तेवढे उंचाई आपण गाठलेली नाहीये, आपल्याला नाही होऊ शकत. भगवंत दूर नाहीयेत आपल्यापासून, फक्त आपलं लक्ष जे आहे की भगवंतापर्यंत पोहोचायचंय आपल्याला, हे लक्ष जे आहे ते दूर आहे आपलं, म्हणून आपल्याला भगवंत दूर वाटतात. आज आपण फक्त 2 मिनिटं शांत बसून एक प्रश्न स्वतःला विचारूयात. मी कुणाच्या आधारावर जगतो किंवा जगते? मला कोणाचा आधार आहे की ज्या आधारावर मी अगदी शांतपणे आत्तापर्यंत आयुष्य जगत आले किंवा जगत आलो? हा प्रश्न आपण खरंच स्वतःला विचारायची आज वेळ आलेली आहे. कारण काही प्रश्नांची उत्तरं शांत बसल्यानंतरच मिळतात. भगवंतांना शोधण्यासाठी प्रत्येक वेळेला डोळे बंद नाही करावे लागत. आपल्याला काय वाटतं, डोळे बंद करून जप केला की आपल्याला भगवंत, ती प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचते. काही गरज नाहीये. तुम्ही तुमची कामं करत डोळे उघडे ठेवून देखील तुम्हाला भगवंत शोधता येतील. पण त्यासाठी तुमच्या मनातला अहंकार तुम्हाला आधी दूर करावा लागेल. तो ज्या वेळेला तुमचा अहंकार दूर होईल, त्या क्षणी तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पण भगवंत भेटतील. त्यासाठी डोळे बंद करायची तुम्हाला कधीही गरज पडणार नाही. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. आजचा भाग आपण इथेच संपवत आहोत. थोडासा अवघड, कळायला थोडासा अवघड नाही म्हणत नाही मी की थोडा आता, कारण आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आता या पुढचे भाग बघणार आहोत, म्हणून हा मला पण लक्षात आले की हा थोडा अवघड, समजायला थोडासा अवघड गेला असेल भाग, पण मी माझ्या परीने सोपा करून हा भाग आपल्याला समजावून सांगितलेला आहे.
उद्याचा भाग, यानंतरचा जो भाग येणार आहे तो भाग अतिशय सुंदर असणार आहे आणि आपल्याला तो मनापासून आवडेल असे मला अगदी मनापासून वाटते. कारण त्यामध्ये आपण भगवंतांचे सगळी अलंकार, आयुध याचा अर्थ काय आहे हे बघणार आहोत. कारण आता हे मी आपल्याला मनापासून का समजावून सांगते, की उद्या जर आपल्याला कोणी विचारलं, आपल्या नातवंडांनी असेल, आपल्या शेजाऱ्यांनी असेल, तर आपल्याला एका क्षणामध्ये त्याचा अर्थ सांगता आला पाहिजे. आणि म्हणून मी हा पुढचा भाग सविस्तर केलेला आहे. तो भाग आपण 2 भागामध्ये कदाचित मला हा भाग करावा लागेल. कारण खूप मोठा आहे. भगवंतांची आयुध आणि भगवंतांचे अलंकार हे सगळे आपल्याला सविस्तरपणे बघायचे आहे. आणि तोपर्यंत मात्र मला अनुमती द्या. भेटूयात थोड्याच वेळामध्ये पुढच्या भागासाठी. ओम नमो नारायणाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.